Hi friends, now start next lecture on the topic trigonometric function in standard 12. Okay, लास्ट लेक्चरला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट केलेला आहे. ह्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आपल्याला साइन रूल स्टडी करायचा आहे. ओके, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल हे तीन रूल्स आहेत. या तीन रूल्स वरचे एक्झाम्पल्स आपल्याला स्टडीला आहेत. ओके, हा जो साइन रूल आहे याचा प्रूफ ही 4 मार्क्स साठी आपल्याला एक्झामला बोर्ड एक्झामला येऊ शकतो. आपल्याला या साइन रूलचं प्रूफ स्टडी करायचं आहे. ओके, फर्स्ट आहे साइन रूल. काय मेन्शन करतोय? इन ट्रायंगल ए बी सी, a upon sin a, b upon sin b, c upon sin c is equal to 2r, where r is the circumradius of triangle ABC. ओके, आपल्याला ट्रायंगल वर हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. साइन रूल आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, ट्रायंगल ABC. ओके, ट्रायंगल ड्रॉ करतो मी. ट्रायंगल ABC. ओके, आता जे काय व्हर्टायसेस आहे हे कॅपिटल लेटर्सने दाखवलेत ए बी सी. ओके, आता ही ज्या साइड्स आहेत हे मात्र स्मॉल लेटर्सने मी दाखवायचे. ए अपोजिट साइड स्मॉल ए ने दाखवायची. ओके, बी अपोजिट साइड स्मॉल बी ने दाखवायची आणि सी अपोजिट साइड स्मॉल सी ने इंडिकेट करायची. ओके, आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी. हे स्मॉल ए बी सी मीन्स त्या ट्रायंगलच्या काय आहेत? साइड्स आहेत. ओके, आणि हे ए बी सी व्हर्टायसेस आहेत. ओके, आता काय करूया? ए मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया आपण बीसी साइडवर आणि याला मी नाव दिलं डी. ओके, आणि हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे याला इथे किती तयार होईल? 90 डिग्री तयार होईल. ओके, आता हा 90 डिग्री तयार झाला. ओके, लेट एडी परपेंडिक्युलर ऑन साइड बीसी. बीसी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ओके, मग आता हा अँगल सी अँगल अॅक्यूट अँगल मी कन्सिडर केला. सी हा काय केला मी? अॅक्यूट अँगल कन्सिडर केला. ओके, आणि हा इथे 90 डिग्री असेल तर ट्रायंगल ए डी सी हा कोणता तयार झाला? राईट अँगल ट्रायंगल. कोणता? ट्रायंगल ए डी सी हा कोणता तयार होतोय? राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. ओके, मग राईट अँगल ट्रायंगल जर तयार होत असेल तर मी साइन कसा लिहू शकतो? हा अॅक्यूट अँगल असेल तर साइन सी. साइन सी, साइन सी आपण कसा लिहिणार? हा 90 डिग्री आहे मीन्स ही एसी साइड म्हणजेच काय झाला? हायपोटेनियस झाला. ओके, मग साइन थीटा आपण कसा लिहितो? अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ओके, मग ह्या अँगलची अपोजिट साइड कोणती आहे? एडी. एडी डिवायडेड बाय हायपोटेनियस काय आहे? एसी. एसी. ओके, आता एडी, एडी ऍज इट इज राईट करतो एडी. ओके, एसी, एसी मीन्स काय आपल्याकडे? बी. ओके, साइन सी. हा बी इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आलं सॉरी इकडे डिवाइड आहे, राईट आल्यावर मल्टिप्लाय होईल. बी साइन सी इज इक्वल टू ए डी. ओके, मीन्स एडी ची व्हॅल्यू काय मिळाली? बी साइन सी इज इक्वल टू ए डी. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? हा संपूर्ण ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ओके, आपण एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल आपण कसा फाइंड करतो? 1/2 इंटू बेस इंटू हाइट. बेस इंटू हाइट. ओके, 1/2 बेस, ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे? बीसी. इंटू हाइट, हाइट काय माझी? एडी. ओके, 1/2. ओके, इंटू बीसी. बीसी मीन्स कशाने इंडिकेट केलंय? ए ने इंडिकेट केलाय. ओके, आणि एडी, एडी मी काय कॅल्क्युलेट करून घेतलाय? बी साइन सी. बी साइन सी. ओके, मीन्स फर्स्टली एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपल्याला काय मिळाला? 1/2 ए बी साइन सी. ओके, ज्यावेळी अॅक्यूट अँगल सी कन्सिडर केला त्यावेळी मला काय मिळालं? बी साइन सी मिळालं. त्यावेळी एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 ए बी साइन सी मिळालं. समजा मी अॅक्यूट अँगल बी कन्सिडर केला असता तर मला काय मिळेल? इथे
बी कन्सिडर केल्यानंतर साइन बी इज इक्वल टू अपोजिट साइड काय आहे पुन्हा एकदा ए डी आणि आता हायपोटेनियस मात्र कोणता होईल ए बी. ओके एडी आहे ऍज इट इज AB मीन्स काय मिळेल C. ओके साइन B. ओके हा C इकडे मल्टिप्लाय झाला मी C साइन B इज इक्वल टू AD म्हणजे AD ची व्हॅल्यू काय मिळाली C साइन B. पुन्हा एकदा ह्याच फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू ओके 1/2 ऍज इट इज 1/2 काय होईल ऍज इट इज. ओके आता BC मीन्स काय आहे A ऍज इट इज आणि AD काय कॅल्क्युलेट केला मी AD काय कॅल्क्युलेट केला C साइन B याला नंबर दिला 2. ओके मी ज्यावेळी मी अॅक्यूट अँगल C कन्सिडर करतोय त्यावेळी मला AB साइन C मिळते. ज्यावेळी मी अॅक्यूट अँगल B कन्सिडर करतोय त्यावेळी मला काय मिळते AC साइन B मिळते. जर मी अॅक्यूट अँगल A कन्सिडर केला साइन A केला तर मला कसं राईट करता येईल ज्यावेळी इथं C आहे तर इथं AB आहे इथं B आहे तर इथं AC आहे मग इथं A असेल तर इथे काय असेल BC असेल. ओके मीन्स सिमिलरली मला काय म्हणता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके याला नंबर 3 दिला. ओके फ्रॉम 1 to 3 from 1 2 and 3. ओके तिन्हींचा विचार केला तर तिन्हींची लेफ्ट साइड काय एरिया ऑफ ट्रायंगल सगळे सेम आहे. मग तिन्ही पण लेफ्ट साइड सेम असेल तर राईट साइडची मला काय घेता येईल इक्वॅलिटी घेता येईल. ओके राईट साइडची इक्वॅलिटी घेतली तर 1/2 AB किंवा हा 2 इकडे मल्टिप्लाय केला तरी चालेल AB साइन C इज इक्वल टू 1/2 AC साइन B इज इक्वल टू 1/2 BC साइन A. ओके सगळ्या मला इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 2 काय होईल कॅन्सल होईल मीन्स AB साइन C AC साइन B and BC साइन A. ओके आता काय करायचं संपूर्ण ह्या इक्वेशनला याला नंबर देतो 4 डिवाइड इक्वेशन 4 बाय ABC. संपूर्ण इक्वेशन 4 ला मी कशाने डिवाइड करतो स्मॉल ABC ने डिवाइड करतो मीन्स पहा AB साइन C डिवाइडेड बाय ABC AC साइन B divided by ABC. Okay and BC sin A divided by ABC. Okay means काय होईल हा AB इथे कॅन्सल होईल इथे AC कॅन्सल होईल इथे BC कॅन्सल होईल रिमेनिंग काय राहिले इथं sin C अपॉन C sin B अपॉन B and sin A साइन A अपॉन A. ओके मीन्स ह्याला रेसिप्रोकल घेतला की आपण कसं राईट करणार याला A ला वरती लिहिल्यानंतर A अपॉन साइन A B अपॉन साइन B and C अपॉन साइन C. ओके हे तयार झाला आपला साइन रूल. ओके साइन रूल तयार करण्याची मेथड खूप सोपी आहे. फर्स्ट ट्रायंगल ड्रॉ करायचा ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर A मधून आपण काय केला परपेंडिक्युलर ड्रॉ केला परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर अॅक्यूट अँगल C कन्सिडर केला C वरून आपण काय लिहिलं AD कॅल्क्युलेट करून घेतला हाईट कॅल्क्युलेट करून घेतली मग त्याच्यानंतर संपूर्ण आपण ट्रायंगलचा काय घेतला एरिया कॅल्क्युलेट केला एरिया कॅल्क्युलेट केल्यानंतर सिमिलरली अँगल B आणि अँगल A साठी राईट केलं. ओके सगळ्यांची लेफ्ट साइड सेम असल्यावर राईट साइडची काय घेतली इक्वॅलिटी घेतली इक्वॅलिटी घेतल्यानंतर काय करायचं संपूर्ण इक्वेशनला ABC ने डिवाइड केलं की आपल्याला साइन रूल काय होतोय प्रूव्ह होतोय. ओके मग साइन रूल आपण इथून इथपर्यंतचा प्रूव्ह केलेला आहे. ओके आता राईट साइड आपल्याला इथे मेन्शन काय केले 2R मेन्शन केले. ओके 2R मीन्स वेअर R इज द सर्कमरेडियस ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे जो R आहे ही काय आहे सर्कम रेडियस आहे. मीन्स आपण काय करूया इथे
नेक्स्ट पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे ऑल रेशियोज इज इक्वल टू 2r. r मीन्स काय, r इज द सर्कमरेडियस ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग मी काय केलं, सर्कल ड्रॉ केलेला आहे, सर्कल मध्ये ट्रायंगल ड्रॉ केलाय ABC, हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ओके, मग आता आपण सर्कल मध्ये ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, ह्या तिन्ही अँगलची ट्रायंगल मधलं ऍडिशन काय येणार, 180 येणार आहे, बरोबर आहे. पण यातला एखादा अँगल आपण काय करूया की तो राईट अँगल ट्रायंगल नाही असं कन्सिडर करूया. ओके, मग मीन्स ए हा आपण अँगल जर असा कन्सिडर केला की तो राईट अँगल ट्रायंगल नाही, मग त्यातून काय करूया आपण, डायमीटर ड्रॉ करूया. तिथून आपण काय करूया, डायमीटर ड्रॉ करू. हे मी काय केली, ए मधून खाली डायमीटर ड्रॉ केली, जिथं सर्कलला मीट झाले या पॉइंटला नाव देतो मी P. ओके, आणि ह्या सर्कलचा जो ओरिजिन असेल त्याला मी नाव देतो O. ओके, मग O पासून A ही काय झाली रेडियस, ही सिंगल R. O पासून P सुद्धा ही रेडियस काय झाली R. म्हणजे टोटल AP ही रेडियस किती तयार होईल, R प्लस R मीन्स किती झाले 2R. टोटल AP ही किती झाली R. ओके, मी काय करतो, C पासून P जॉईन करतो, C पासून P काय करतो, जॉईन करतो. मीन्स ट्रायंगल ACP, मात्र इथे काय होईल, राईट अँगल तयार होईल. ACP हा कोणता अँगल तयार होईल, राईट अँगल ट्रायंगल. मीन्स पहा, ओके, याला नंबर नेक्स्ट 5 देऊन ठेवूया. ओके, मीन्स पहा ACP जर राईट अँगल तयार झाला, ट्रायंगल अँगल ACP इज राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता अँगल ABC आणि अँगल APC हे दोन्ही सुद्धा अँगल आहेत, त्यांची आर्क सेमच आहे. आर्क कोणती आहे, AC ही आर्क आहे. पहिल्या अँगल ABC साठी सुद्धा आर्क AC आहे, दुसरा अँगल APC साठी सुद्धा आर्क काय आहे, AC आहे. मग दोन्हींची आर्क जर सेम असतील तर दोन्ही अँगल काय असणार आहे, सेमच असणार आहे. तर इथे राईट करूया, देअरफॉर अँगल ABC and angle APC are the inscribed angle between same arc. ओके, ABC आणि APC हे कसले अँगल आहेत, इन्स्क्राइब्ड अँगल आहेत. कुठल्या एकाच आर्क मध्ये, आर्क कोणती आहे, AC आर्क आहे. त्यामुळे दोन्ही अँगल काय असतील, इक्वल. मेजर ऑफ अँगल ABC is equal to measure of angle APC. means sin A sin B आणि sin P दोन्ही काय असतील, सेमच असतील. sin B is equal to sin P. ओके, आता हा sin P ला मी कन्सिडर केला, हा अॅक्यूट अँगल मी कन्सिडर केला. ही 90 डिग्री आहे इथे. ओके, इथे 90 डिग्री मीन्स हायपोटेनियस कोणता झाला, AP झाला. ओके, हा अँगल मी जर अॅक्यूट अँगल कन्सिडर केला sin P. ओके, मीन्स हायपोटेनियस. sin P च्या अपोजिट साइड कोणती आहे, AC डिवाइडेड बाय काय येईल, हायपोटेनियस. हायपोटेनियस काय आहे माझा, AP. ओके, मीन्स काय होईल, पहा इथे राईट करायचं. आता आपण याच्या समोर A च्या समोरील साइड कशाने इंडिकेट करणार, A ने, B च्या समोरची B ने आणि C च्या समोरची C ने. मीन्स पहा इथे sin P च्या ठिकाणी राईट काय करणार मी, AC अपॉन AP. ओके, AC मीन्स माझ्याकडे काय आहे, B. ओके, आणि AP मीन्स माझ्याकडे काय आहे, 2R. ओके, मीन्स sin B. हा 2R इकडे डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, 2R इज इक्वल टू sin B इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होईल. मीन्स sin B इज इक्वल टू काय मिळाले, 2R. मीन्स फर्स्ट रेशो B अपॉन sin B इज इक्वल टू काय मिळालं, 2R. B अपॉन sin B इज इक्वल टू 2R. म्हणजे सिमिलरली मला कसं लिहिता येईल, सिमिलरली A अपॉन sin A
बी अपॉन साइन बी आणि सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r. ओके, मीन्स इझी आहे प्रूफ. फर्स्ट पार्ट मध्ये ह्या ट्रायंगलचा यूज करून, एरियाचा वापर करून सगळे रेशोज काय दाखवले आपण, रूल मध्ये रेशोज इक्वल दाखवलेले आहेत. आणि सेकंड पार्ट मध्ये काय दाखवलं, एक सर्कल ड्रॉ करून त्यामध्ये ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ए हा अँगल राईट अँगल नाही असं कन्सिडर करून तिथून आपण डायमीटर ड्रॉ करून घेतली. डायमीटर ड्रॉ केल्यामुळं एपी ची लेंथ किती झाली, 2r झाली. ओके, त्यामुळे सीपी मी जॉईन केल्यानंतर एसीपी इथे कोणता अँगल तयार झाला, राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. ओके, आर्क एसी इन्स्क्राइब्ड अँगल कोणते आहेत, एबीसी अँड एपीसी आहेत. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल एकच आर्क मध्ये असतील तर हे दोन्ही काय असतील, इक्वल. इक्वॅलिटी घेतली, त्यामुळे साइन बी साइन पी हे दोन्ही काय असणार आहेत, इक्वल. साइन पी आपण ह्या 90 डिग्रीचा यूज करून लिहिलं, AC अपॉन AP. AC मीन्स B आणि AP मीन्स 2r. म्हणजे रेशो मिळाला B अपॉन साइन B इज इक्वल टू 2r. मीन्स सिमिलरली A अपॉन साइन A, B अपॉन साइन B, C अपॉन साइन C इज इक्वल टू 2r. हे आपला फर्स्ट प्रूफ झालं साइन रूल. ओके, 4 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला हे प्रूफ विचारलं जात आहे, खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, साइन रूल आपण स्टडी केला. आता एक्झाम्पल आपण स्टडी करूया साइन रूल वरचं. इन ट्रायंगल ABC if A is equal to 30 degree, B is equal to 60 degree, then find the ratio of the sides. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, अँगल ए अँगल दिलाय 30 डिग्री, बी अँगल दिलाय 60 डिग्री दिलेला आहे. ओके, अँड फाइंड द रेशो ऑफ द साइड्स. ओके, आपण जो ते साइन रूल स्टडी केला त्यावेळी ए बी सी हे आपले काय आहे, 3 अँगल्स आहेत ट्रायंगलचे. ओके, अँड स्मॉल ए बी सी हे काय आहेत, ट्रायंगलच्या साइड्स आहेत. ओके, मग आपल्याला जो फाइंड करायचा तो रेशो काय करायचा, साइडचा रेशो फाइंड करायचा. मीन्स स्मॉल ए बी सी आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता आपण जो आपला साइन रूल आहे, ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी. ओके, हे 3 टर्म्स इक्वल्स आहेत. ओके, आपण राईट कसं करू शकतो, 2 टर्म्स इक्वल घेऊ शकतो, ह्या 2 टर्म्स इक्वल घेऊ शकतो. ओके, मग 2 टर्म्स इक्वल घेतल्यानंतर हा साइन इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय झाला, हा बी इकडे डिवाइड झाला. ओके, सेम पॅटर्न इकडे केलं. ओके, मग ए अपॉन बी चा रेशो मला कसा लिहिता येईल, एज बी इज इक्वल टू साइन एज साइन बी. ओके, बी सी इज इक्वल टू साइन बी साइन सी. मीन्स आपल्याला रेशो कसा लिहिता येईल, एज बी बी सी मीन्स साइन एज साइन बी साइन सी. ओके, याचा यूज करून आपल्याला ए बी आणि सी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मीन्स आपल्याला साइड्स पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्याव्या लागतील. ओके, आपल्याला काय काय दिले, गिवन अँगल ए किती दिला आपल्याला, 30 डिग्री. ओके, आणि बी अँगल किती दिलाय, 60 डिग्री. ओके, आपल्याला माहिती आहे ट्रायंगल आहे मीन्स ट्रायंगलच्या 3 अँगल्सची ऍडिशन सम किती असते, 180 डिग्री. ओके, वी नो in triangle ABC angle A plus B plus C is equal to किती, 180 डिग्री. ओके, तिन्ही अँगलची ऍडिशन किती असते, 180. ए आपल्याकडे 30 डिग्री आहे, प्लस बी आपल्याकडे 60 डिग्री आहे, प्लस सी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ओके, मीन्स सी इज इक्वल टू 30 प्लस 60 90 प्लस 90 राईटला आल्यावर मायनस 90. 180 मायनस 90 मीन्स 90 डिग्री. म्हणजे सी अँगल थर्ड अँगल आपल्याला किती मिळाला, 90 डिग्री. ओके, मग ए अँगल माहिती आहे, बी अँगल माहिती आहे, सी अँगल आपल्याला भेटलेला आहे. मीन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे रेशो. ओके, देअरफॉर एज बी बी सी इज इक्वल टू साइन ए साइन बी साइन सी. ओके, साइन ए मीन्स किती आपला अँगल आहे, 30 डिग्री, साइन 30 डिग्री. साइन बी मीन्स 60 डिग्री. ओके, सी मीन्स 90 डिग्री. ओके, साइन 30 ची व्हॅल्यू किती असते, साइन 30 1/2. ओके, साइन 60 किती व्हॅल्यू असते, √3/2. ओके, आणि साइन 90 किती असतो, 1. मीन्स आपल्याला जो रेशो पाहिजे होता साइडचा रेशो
ए इज बी बी सी किती मिळाला 1/2 √3/2 1 अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. 2 मार्क्स एक्झाम्पल बोर्ड एक्झामला विचारलं जाऊ शकतं. काय कशाचा यूज केला आपण साइन रूलचा यूज करून रेशो ऑफ दी साइड्स आपण काय केलं ट्रायंगलचे फाइंड केलेले आहेत. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. Next example, in triangle ABC, if A is equal to 2, B is equal to 3, sin A is equal to 2/3, then find B. ओके आपल्याला अँगल B कॅल्क्युलेट करायचा आहे. A आणि B ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे साइडची व्हॅल्यू दिलेली आहे, A आणि B दिलेला आहे आणि sin A पण दिलेला आहे आणि आपल्याला B व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे साइन रूलचा यूज करून आपल्याला काय करता येईल कॅल्क्युलेट करता येतं. गिवन A is equal to 2, B is equal to 3, sin A is equal to 2/3. Using sine rule, A upon sin A, B upon sin B. ओके A व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 अपॉन sin A व्हॅल्यू आहे 2/3. ओके B व्हॅल्यू आहे 3 अपॉन साइन B. ओके आपल्याला आता व्हॅल्यू काढायची आहे साइन B ची. साइन B इकडे डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय होईल साइन B. हे 3 ऑलरेडी इकडे आहे तसं. ओके 2/3 इकडे डिवाइड आहे इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. ओके आणि हा 2 इकडे आल्यावर डिवाइड होईल. हा 3 कॅन्सल. ओके हा 2 इकडे डिवाइड होईल 3 कॅन्सल. ओके आणि 2 पण कॅन्सल 1 मीन्स साइन B ची व्हॅल्यू किती आली 1. ओके पण आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काढायचं काय B मीन्स अँगल कॅल्क्युलेट करायचं आहे. मग B ची व्हॅल्यू काय येईल B इज इक्वल टू साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे 90 डिग्री. साइन B इज इक्वल टू 90 डिग्री. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला येऊ शकतं. ओके ओके 2 मार्क्स एक्झाम्पल आपण स्टडी केलंय. 3 मार्क्स साठी एक्झाम्पल कसं विचारलं जातं ते स्टडी करा. प्रूव्ह दॅट इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट sin B minus A upon 2 is equal to B minus C upon A into cos A/2. एक्झाम्पल प्रूव्ह दॅट साठी 3 मार्क्स 4 मार्क्स साठी खूप वेळा बोर्ड एक्झामला विचारलं गेलेलं आहे. इथे सुद्धा साइन रूलचा यूज करून हे आपल्याला प्रूव्ह करता येते. ओके युजिंग साइन रूल. ओके A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to काय करायचं सगळ्या टर्म इज इक्वल टू कॉन्स्टंट के राईट करायचं. ओके कॉन्स्टंट के राईट केला तर मला ए कसा राईट करता येईल ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के, बी अपॉन साइन बी इज इक्वल टू के आणि सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के. ऑल टर्म इज इक्वल टू के असल्यामुळे दोन टर्म आपल्याला इक्वल घेता येतील. A upon sin A is equal to K or B upon sin B is equal to K, C upon sin C is equal to K. Means A ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची झाली तर आपल्याला A is equal to K into sin A, B is equal to K into sin B, okay, and C is equal to K into sin C. ओके मग साइन रूलचा यूज करून आपण ए बी आणि सी स्मॉल ए बी सी ची व्हॅल्यू काढून घेतली. स्मॉल ए ची के साइन ए, बी ची के साइन बी, सी ची के साइन सी व्हॅल्यू कॅल्क्युलेट व्हॅल्यू. ओके आता काय करता येईल लेफ्ट साइड न घेता राईट साइड घेऊया आणि लेफ्ट साइड काय करूया आपण प्रूव्ह करूया. का तर राईट साइड मध्ये स्मॉल बी सी ए आहे आणि आपल्याकडे स्मॉल ए बी सी च्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. ओके राईट हँड साइड बी मायनस सी अपॉन A into cos A/2. ओके B माझ्याकडे काय आहे K sin B मायनस C माझ्याकडे काय आहे K sin C अपॉन A मीन्स K sin A इंटू काय आहे cos A/2. ओके आता काय करूया
इथे के आहे, इथे के आहे, के कॉमन काढता येईल, के कॉमन काढला तर साइन बी मायनस साइन सी अपॉन के साइन ए इंटू कॉस ए बाय 2. ओके, हा के काय होईल, कॅन्सल होईल. ओके, न्यूमरेटरला शिल्लक राहील साइन बी मायनस साइन सी अपॉन साइन ए कॉस ए बाय 2. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय करता येईल बघा, आपण लास्ट इयरला फॉर्म्युले स्टडी केलेले आहेत. साइन सी मायनस प्लस, आता इथे मायनस आहे आपण मायनस यूज करूया. साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला स्टडी केलेला आहे. काय फॉर्म्युला आहे, 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ओके, हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. ओके, मीन्स इथे न्यूमरेटरचे स्टेप काय येईल, आता b मीन्स आपला इथला c आहे आणि इथला c मीन्स आपला इथे काय आहे d. मीन्स स्टेप काय येईल, 2 cos. ओके, c प्लस d ऐवजी b प्लस c अपॉन 2 इंटू साइन. ओके, इंटू साइन c मायनस d ऐवजी काय येईल, b मायनस c अपॉन 2 डिवायडेड बाय. ओके, पुढे काय कॉस a बाय 2. ओके, आता डिनॉमिनेटरला साइन a आहे, याच्या ठिकाणी मला काय यूज करता येईल बघा, आपल्याकडे मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला आपण स्टडी केलाय. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा आहे. ओके, तो सब मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला काय, साइन थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 हा फॉर्म्युला आहे. ओके, मग आता साइन थीटा इथे साइन थीटाच्या ठिकाणी साइन ए च्या ठिकाणी साइन थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा. मीन्स 2 साइन थीटा ऐवजी आपल्या एक्झाम्पल मध्ये ए आहे, मीन्स ए बाय 2 कॉस ए बाय 2. ओके, आपण साइन ए च्या ठिकाणी साइन थीटाचा फॉर्म्युला यूज केला, नाव 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2. ओके, आता पहा हे कॉस ए बाय 2 काय होईल, कॅन्सल होईल. ओके, हा 2 सुद्धा काय होईल, कॅन्सल होईल. ओके, रिमेनिंग कोणती टर्म शिल्लक राहिली, डिनॉमिनेटरला साइन ए बाय 2. ओके, न्यूमरेटरला कॉस बी प्लस सी अपॉन 2. ओके, आणि साइन बी मायनस सी अपॉन 2. ओके, आता आपल्याला लेफ्ट साइड जी दाखवायची आहे ती काय, आपली लेफ्ट साइड साइन बी मायनस सी अपॉन 2, ही ते आपल्याला साइन बी मायनस सी अपॉन 2 ही टर्म आपल्याला शेवटला आन्सर मध्ये दाखवायची. ही टर्म आपल्याला काय झाली पाहिजे, कॅन्सल झाली पाहिजे. मग कॅन्सल करण्यासाठी काय आयडिया वापरता येईल पहा, इथे बी प्लस सी आहे. ओके, आपल्याला माहिती आहे अँगलच्या 3 अँगलची ऍडिशन किती असते, ट्रायंगल मध्ये 180 असते. ओके, मग 180 असेल तर प्लस ए राईटला आल्यावर काय होईल, मायनस ए. बी प्लस सी 180 मीन्स आपण कसं राईट करतो, पायने राईट करतो. प्लस ए राईटला आल्यावर मायनस ए. ओके, मग आता इकडे बी प्लस सी ला मी कशाने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केलं. मग पायला पण कशाने डिवाइड करणार, 2 ने. ए ला पण कशाने डिवाइड केलं, 2 ने. ओके, इथे रिजन द्यायचं, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी तिन्ही अँगलची ऍडिशन 180 आहे. 180 मीन्स पाय प्लस ए राईटला आल्यावर मायनस ए. बी प्लस सी ला मी कशाने डिवाइड केलं, 2 ने. म्हणजे बी प्लस सी अपॉन 2 ऐवजी मला यूज काय करता येईल, पाय बाय 2 मायनस ए बाय 2. मीन्स बी प्लस सी अपॉन 2 च्या ठिकाणी यूज करायचं कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2. ओके, मीन्स पहा काय होईल. ओके, साइन बी मायनस सी अपॉन 2 ऍज इट इज, साइन ए बाय 2 ऍज इट इज. ओके, आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, कॉस पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. आपण ऑलरेडी लास्ट इयरला अलाइन अँगल मध्ये फॉर्म्युला स्टडी केलेला आहे. cos pi by 2 minus theta is equal to sin theta. ओके, मग आता थीटा मीन्स आपल्या इथे काय आहे,
a by 2 आहे. मीन्स cos pi by 2 minus theta means cos sin theta. Theta means sin a by 2. Sin a by 2 means हा sin a by 2 हा sin a by 2 काय होईल कॅन्सल. मीन्स रिमेनिंग काय राहिलं sin b minus c upon 2. ओके ही झाली आपली लेफ्ट हँड साइड. ओके प्रूव्ह दॅट साठी हे एक्झाम्पल 3 मार्क्स साठी 4 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला विचारलं जातं. ओके इझी आहे. साइन रूलचा यूज केलेला आहे. आपण स्मॉल ए बी सी च्या व्हॅल्यू काढून घेतल्या साइन रूल वरून, त्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. लास्ट इयर 11th स्टँडर्ड मधला फॉर्म्युला यूज केला, साइन सी मायनस साइन डी चा केला, मल्टिपल अँगल सब मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला यूज केला आणि आपण काय केलंय प्रूव्ह आपलं कॅल्क्युलेट केलेलं आहे. नेक्स्ट रूल आपल्याला स्टडी करायचा आहे कोसाइन रूल. ओके कोसाइन रूल आपल्याला काय सांगितलं इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट a square is equal to b square plus c square minus 2bc cos a. b square is equal to a square plus c square minus 2ac cos b. c square is equal to a square plus b square minus 2ab cos c. हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे आपल्याला प्रूव्ह दॅट साठी 2 किंवा 3 मार्क्सला बोर्ड एक्झामला विचारलं जातं. पुन्हा एकदा ट्रायंगलचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ओके तर इथे ट्रायंगलचा यूज करायचा. ओके हा एक्स एक्सिस आहे, हा वाय एक्सिस आहे. ओके ओके आता काय करूया एक्स एक्सिस वाय एक्सिस इथे ए नाव दिलं, इथे बी नाव दिलं, इथे सी नाव दिलं. ओके ओरिजिन पॉइंट असल्यावर ए पॉइंट मी राईट कसा करणार 0 0. ओके ए अपोजिट साइड कशाने इंडिकेट करायची स्मॉल ए ने, बी अपोजिट साइड स्मॉल बी ने, सी अपोजिट साइड स्मॉल सी ने आणि व्हर्टायसेस कॅपिटल ए बी सी. ओके हा सी पॉइंट राईट करायचा, इथे बी पॉइंट, बी पॉइंट काय येईल एक्स एक्सिस वरचा पॉइंट आहे त्यामुळे वाय पॉइंट काय ठेवायचा 0. एक्स एक्सिस वरचे डिस्टन्स किती आहे सी, सी 0. ओके देन आता हा पॉइंट कसा राईट करणार स्मॉलली कन्सिडर काय करायचं इथून तुम्ही परपेंडिक्युलर काढला. ओके इथून इथपर्यंत हे वाय एक्सिस आहे म्हणजे हे डिस्टन्स झालं वाय. ओके इथून इथपर्यंत हे डिस्टन्स काय कन्सिडर केला एक्स असेल तर आपण हा अॅक्यूट अँगल जर विचार केला ए तर साइन ए कसा राईट करणार साइन ए इज इक्वल टू अपोजिट साइड काय येईल वाय. ओके हा वाय आणि हायपोटेनियस 90 समोरचा साइड कोणती आहे AC, AC मीन्स बी. ओके मीन्स हा बी इकडे मल्टिप्लाय झाल्यावर बी साइन ए ही कशाची व्हॅल्यू आली वाय ची. म्हणजे आपण कोणताही पॉइंट लिहिताना कसा लिहितो एक्स कॉमा वाय मीन्स वाय ची व्हॅल्यू काय आली बी साइन ए. ओके बी साइन ए. देन कॉस कसा लिहिणार कॉस ए इज इक्वल टू काय करतो ऍडजेसंट साइड अँगलची ऍडजेसंट साइड कोणती आहे ही AC ती कशाने इंडिकेट केले एक्स ने अपॉन हायपोटेनियस, हायपोटेनियस मीन्स AC कशाने इंडिकेट केलाय बी, बी पुन्हा इकडे मल्टिप्लाय झाला बी कॉस ए इज इक्वल टू एक्स मीन्स एक्स ची व्हॅल्यू काय आली बी कॉस ए, बी कॉस ए. ओके मीन्स व्हर्टायसेस राईट करून घेतले आपण ए ओरिजिन असल्यामुळे 0 0, बी काय झाला सी 0 आणि सी काय आहे बी कॉस ए बी साइन ए. ओके आता आपण फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह करूया. फर्स्ट लेफ्ट हँड साइड. ओके लेफ्ट हँड साइड काय माझी याची ए स्क्वेअर. ओके आता ए स्क्वेअर म्हणजे कोणती साइड आहे बी सी मीन्स मला कसं लिहिता येईल बीसी चा स्क्वेअर लिहिता येईल. ओके आता बीसी मला कॅल्क्युलेट करायचा झाला बीसी कसा कॅल्क्युलेट करता येईल बी पॉइंट माहितीये सी पॉइंट माहितीये आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरला की आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला d इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये
x1 minus x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मीन्स काय करतो आपण इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर रूट काय करायचं काढून टाकायचं. मीन्स आपल्याकडे काय फॉर्म्युला यूज करणार x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मीन्स हा पॉइंट आहे याला मी काय म्हणतो x1 y1, या पॉइंटला मी म्हणतो x2 y2. मीन्स काय होईल फर्स्ट स्टेप मध्ये इथे BC कॅल्क्युलेट करताना x2 minus x1, x2 काय मिळाले b cos a, x1 काय मिळाले c. मीन्स काय होईल ब्रॅकेट मध्ये b cos a minus c ब्रॅकेटचा स्क्वेअर मिडलला प्लस y2 मिळाले काय b sin a आणि y1 काय मिळाले 0. मीन्स b sin a minus 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, कॅल्क्युलेट करूया. आता याचं एक्सपान्शन करायचं a minus b ब्रॅकेट स्क्वेअर, काय फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर ने एक्सपान्शन करायचं. मीन्स याचं एक्सपान्शन काय येईल b स्क्वेअर cos स्क्वेअर a. ओके, देन मिडल टर्म मायनस 2. ओके, bc cos a. ओके, देन लास्ट टर्म प्लस c चा स्क्वेअर. ओके, इथे 0 चा स्क्वेअर काय फरक पडत नाही. मीन्स प्लस b स्क्वेअर cos sin स्क्वेअर a, b स्क्वेअर sin स्क्वेअर a. ओके, मीन्स पहा इथं b स्क्वेअर cos स्क्वेअर आहे, इथं b स्क्वेअर sin स्क्वेअर आहे. b स्क्वेअर ला कॉमन काढता येईल, b स्क्वेअर कॉमन काढ, इथं ब्रॅकेट मध्ये cos स्क्वेअर a, इथे प्लस sin स्क्वेअर a. ओके, मिडल टर्म इथे प्लस c ऍज इट इज राईट करतो आणि मायनस 2 bc cos a. ओके, मीन्स b स्क्वेअर cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर काय असतं 1 प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a. इथे फंडामेंटल फॉर्म्युला लिहायचा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मीन्स फायनल आन्सर काय मिळेल b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a. राइट साइड आली की नाही b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a. ओके, राइट हँड साइड. ओके, आपल्याला लेफ्ट साइड a स्क्वेअर होता, a साइड म्हणजे कोणती आहे bc साइड आहे. bc साइडचा आपण काय केले दोन्ही व्हर्टायसेस शोधून काढल्यानंतर व्हर्टायसेसचा यूज करून डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला. डिस्टन्स फॉर्म्युला कॅल्क्युलेट केल्यानंतर स्क्वेअर एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं राइट साइड मिळाली. सिमिलरली सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप मध्ये काय करायचं सेकंड स्टेप साठी b म्हणजे cos b अँगल b चा यूज करायचा आणि थर्ड स्टेटमेंट साठी कोणत्या अँगलचा यूज करायचा c. आणि सिमिलरली उरलेले दोन्ही आपल्याला काय करायचे प्रूव्ह करायचे. तुम्ही प्रॅक्टिस करायची cos b साठी b अँगल घेऊन कॅल्क्युलेट करायचं, c अँगल घेऊन कॅल्क्युलेट करायचं. दोन्ही कॅल्क्युलेशन इझी आहे, दोन्ही कॅल्क्युलेशन ट्राय करून पाहायचं. कोणतेही स्टेटमेंट एक्झामला बोर्डला प्रूफ साठी विचारलं जाऊ शकतं. हा रूल आहे कोसाइन रूल. ओके, कोसाइन रूल आपण स्टडी केला. कोसाइन रूलचा आपण एक्झाम्पल स्टडी करूया. ओके, in triangle ABC if A is equal to 60 degree, small b 3, small c 8, find काय करायचं आहे A find करायचं आहे. ओके, also find the circumradius of the circle. ओके, आपल्याला फर्स्ट स्मॉल a फाइंड करायचा आहे. स्मॉल b आणि c ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि a आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे. ओके, फर्स्ट स्टेटमेंट आहे आपलं a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ट्वाइस bc cos a. या फर्स्ट स्टेटमेंटचा यूज केला तर आपल्याला a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. सोल्युशन गिवन a is equal to 60 degree, b is equal to 3, c is equal to 8. Using cosine rule, okay, a square is equal to b square plus c square minus twice bc cos a. Okay, b means 3 चा square plus c means 8 चा square minus twice bc 3 into 8. Okay, cos a into cos a means
60 डिग्री. ओके 3 चा स्क्वेअर 9, 8 चा स्क्वेअर 64 मायनस 2 इंटू 3 की झाले 6 इंटू 8 इंटू कॉस 60 मीन्स किती होईल 1/2. ओके आता ऍडिशन करायचे आहे 64 प्लस 9 मीन्स किती होईल 64 प्लस 9 मीन्स 73. ओके मायनस इथे 2 ने डिवाइड केलं तर इथे 4 6 इंटू 4 24. ओके 24 64 73 मायनस 24 किती होईल 73 मधून 24 मायनस झाले तर 49 मीन्स a स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली 49 मीन्स a ची व्हॅल्यू काय होईल स्क्वेअर रूट काढल्यानंतर 49 चं 7 a इज इक्वल टू 7 a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 7. ओके मीन्स फर्स्ट स्टेटमेंटचा यूज केला तर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते. असं 2 मार्क्स साठी एक्झाम्पल आपल्याला येईल. ओके पण अनदर अजून काय कॅल्क्युलेट काय सांगितलंय also find the circumradius of the ट्रायंगल. आपल्याला सर्कम रेडियस कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. सर्कम रेडियस मध्ये कुठे यूज झालाय साइन रूल मध्ये. ओके मग साइन रूलचा यूज करायचा युजिंग साइन रूल. साइन रूल a अपॉन साइन a is equal to 2r. ओके r means सर्कम रेडियस ऑफ ए ट्रायंगल. ओके आता फर्स्ट a अपॉन साइन a चा यूज काय केलाय तर a ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे. कॅपिटल ए आपल्याकडे 60 डिग्री दिलेला आहे. ए आपल्याकडे 7 अपॉन साइन ए मीन्स 60 इज इक्वल टू 2r. ओके साइन 60 ची किंमत आपल्याकडे किती आहे साइन 60 रूट 3/2 इज इक्वल टू 2r. 2 कॅन्सल मीन्स 7/√3 ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला r ची. मीन्स सर्कम रेडियस आपल्याला किती मिळाली r is equal to 7/√3. ओके हे सेकंड फर्स्ट एक्झाम्पल कोसाइन रूल मधलं. ओके सेकंड एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल इन ट्रायंगल ABC prove that a into bracket b cos c minus c into cos b is equal to b square minus c square आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके इथे सुद्धा आपण कोसाइन रूलचा यूज करून हे काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो. ओके आता cos c cos b आहे इथे फॉर्म्युला मध्ये cos c cos b आहे म्हणजे आपल्याला इथे काय करता येईल लेफ्ट साइड घेऊन राइट साइड प्रूव्ह करता येईल. ओके मीन्स मी लेफ्ट साइड राइट करतो LHS a into bracket b cos c minus c into cos b. ओके आता सेकंड स्टेप लिहायच्या आधी मी काय करतो फॉर्म्युले इथे c cos c आहे ह्या फॉर्म्युल्याचा मला यूज करायचा. फॉर्म्युला राइट करतो इथे. ओके c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस ट्वाइस ab cos c. ओके काय करूया ही मायनस टर्म इकडे आल्यावर काय होईल लेफ्टला आल्यावर प्लस होईल ट्वाइस ab cos c इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर राइट आल्यावर मायनस c स्क्वेअर. ओके आता ट्वाइस ए बी इथे मल्टिप्लाइड आहे. ओके हे लेफ्ट आल्यावर काय होईल डिवाइड ट्वाइस ए बी. ओके मीन्स cos c च्या ठिकाणी फर्स्ट फॉर्म्युला तयार झाला a इंटू ब्रॅकेट b इंटू ब्रॅकेट काय होईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab मायनस c इंटू आता cos b साठी फॉर्म्युला आपण तयार करूया. सेकंड फॉर्म्युला काय आपला b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ट्वाइस ac cos b. ओके मायनस टर्म राइट ला आल्यावर लेफ्ट ला आल्यावर प्लस होईल ट्वाइस ac लेफ्ट ला आणलं प्लस cos b a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर ही प्लस b स्क्वेअर राइट ला गेल्यावर मायनस b स्क्वेअर. ओके ट्वाइस ab इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड. ओके मीन्स cos b च्या ठिकाणी रिप्लेस काय करणार a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac. ओके पहा a ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो ab इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ab. ओके
देन मायनस पुन्हा a ने मल्टिप्लाय केलं AC इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस AC. ओके, हे AB कॅन्सल, AC गेट्स कॅन्सल. ओके, रिमेनिंग टर्म मध्ये पहा दोन्हींचा डिनॉमिनेटर 2 आहे, डायरेक्ट सबट्रॅक्शन केलं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर, मायनस आतमध्ये अप्लाय झाल्यावर मायनस a स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस प्लस b स्क्वेअर. ओके, आपल्याला राईट साइडला दाखवायचं आहे b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्रूव्ह करायचं. ओके, पहा प्लस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर गेट्स काय होईल कॅन्सल. ओके, आता पहा हे प्लस b स्क्वेअर किती होईल ट्वाइस b स्क्वेअर. ओके, मायनस c स्क्वेअर मायनस ट्वाइस c स्क्वेअर अपॉन 2. ओके, आता ह्या दोन्हीतून 2 काय करता येईल कॉमन काढला. 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन किती आहे 2. 2 गेट्स कॅन्सल मीन्स राईट साइड काय मिळेल मला b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. ही काय आपली राईट हँड साइड. ओके, असं 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला प्रूफला विचारलं जातं बाय युजिंग कोसाइन रूल. असे छोटे छोटे प्रूफ्स आपल्याला 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला येतात. ओके, ओके, ऑलरेडी आपण साइन रूल स्टडी केलेला आहे, कोसाइन रूल स्टडी केला आहे. नेक्स्ट आहे द प्रोजेक्शन रूल. ओके, इन ट्रायंगल ABC आपल्याला स्टेटमेंट काय प्रूव्ह करायचं आहे a इज इक्वल टू b cos c प्लस c cos b, b इज इक्वल टू a cos c प्लस c cos a आणि c इज इक्वल टू a cos b प्लस b cos a. ही 3 स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, इथे सुद्धा ट्रायंगलचा यूज करून हे सुद्धा प्रोजेक्शन रूल आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मी ट्रायंगल ड्रॉ करतो. ओके, A B C. ओके, आता काय करायचं जे हे व्हर्टायसेस आपण ट्रायंगलला दिलेले आहेत याच्या समोरची साइड स्मॉल a ने इंडिकेट करायची, b समोर स्मॉल b, c समोर स्मॉल c. ओके, आता a मधून काय करायचं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. a मधून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केल्याला नाव काय दिलं d. ओके, आता आपल्याला माहिती आहे आता हे प्रूफ स्टडी करताना 3 केसेस मध्ये स्टडी करायचं. ओके, आता b आणि c फर्स्टली अॅक्यूट अँगल असताना आपण स्टडी करूया. केस फर्स्ट मध्ये आपण काय स्टडी करूया हे दोन्ही अँगल काय असतील अॅक्यूट असतील. केस फर्स्ट b and c आर अॅक्यूट अँगल. ओके, आता आपण काय करू शकतो b आणि c जर हे दोन आपण अॅक्यूट अँगल घेतले तर आपल्याला bd ला कसं राईट करता येईल. bd इज द प्रोजेक्ट किंवा bd इज कॉल्ड द प्रोजेक्शन ऑफ ab ऑन bc आपल्याला राईट करता येईल. कसं राईट करायचं bd इज द किंवा bd इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ ab ऑन bc. तसंच dc ला कसं राईट करता येईल dc इज कॉल्ड द प्रोजेक्शन ऑफ ac ऑन BC. ओके, राईट करताना कसं लिहायचं देयरफॉर BD इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC आणि दुसरं राईट काय करणार DC इज द प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. ओके, आता फर्स्टली मी फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर करतो ADB. हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल झाला. ओके, राईट अँगल ट्रायंगल झाला. B हा अॅक्यूट अँगल असेल तर cos B कसा राईट करणार मी cos B आपण राईट करताना काय करतो ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस काय AB, ऍडजसंट काय आहे BD अपॉन AB. ओके, मीन्स AB इकडे डिवाइड आहे मल्टिप्लाय होईल AB cos B इज इक्वल टू BD मीन्स BD इज इक्वल टू AB मीन्स मला काय लिहिता येईल C cos B. ओके, फर्स्ट स्टेटमेंट झालं. सेकंड साठी पहा आता C अॅक्यूट अँगल आहे. आता मी ट्रायंगल कन्सिडर करतो ADC. कोणता ट्रायंगल कन्सिडर केला राईट अँगल ट्रायंगल ADC. आता C साठी राईट करताना C ची ऍडजसंट साइड कोणती आहे
DC. ओके, आणि हायपोटेनियस कोणता आहे? हायपोटेनियस कोणता आहे? AC. C अॅक्यूट अँगल असल्यामुळे कसं राईट करणार? cos C इज इक्वल टू ऍडजसेंट साइड DC अपॉन AC. DC अपॉन AC. ओके, cos C. AC इकडे डिवाइड आहे, मल्टिप्लाय होईल. AC cos C इज इक्वल टू DC. ओके, मीन्स DC इज इक्वल टू AC. AC मीन्स काय? स्मॉल b. B cos C. ओके, B cos C. आता काय करता येईल पहा, आपल्याला BC जो आहे, BC मला कसं राईट करता येईल? BD प्लस DC असं मला राईट करता येईल. BC नाउ BC इज इक्वल टू, BC कसं राईट करणार मी? BD प्लस DC. BD प्लस DC. ओके, BC मीन्स आपण कशाने इंडिकेट करतोय? स्मॉल a ने इंडिकेट करतोय, स्मॉल a. ओके, आता BD आपण कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. BD कॅल्क्युलेट किती मिळालाय? C cos B. ओके, प्लस DC कॅल्क्युलेट काय मिळाला मला? B cos C. फर्स्ट स्टेटमेंट आपल्या इथं प्रूव्ह झालेलं आहे. काय आहे? A इज इक्वल टू C cos B. C cos B आणि स्टेटमेंट आहे B cos C. प्लस टर्म आहेत, आपण ऍडजस्ट करू शकतो. हे फर्स्ट स्टेटमेंट आपण फर्स्ट केस वर प्रूव्ह केलेलं आहे. प्रत्येक सिमिलरली आपल्याला काय करता येईल? सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट प्रूव्ह करता येईल. फर्स्ट केस आपण काय स्टडी केली? B आणि C काय असेल? अॅक्यूट अँगल असेल तर. ओके, आता B आणि C ऍब्ट्यूज अँगल असेल. B अँगल जर ऍब्ट्यूज अँगल असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता B काय आपण घेतोय? B अँगल ऍब्ट्यूज अँगल घेतो. तर मी डायग्राम कशी ड्रॉ करणार? B मी काय घेतलेला आहे? ऍब्ट्यूज अँगल घेतलेला आहे. ओके, ऍब्ट्यूज अँगल जर मी घेतला तर मला आता परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. तर A पासून मी काय करेन? परपेंडिक्युलर ड्रॉ करेन. ओके, तर B पासून पुढे काय करायचं? प्रोसीड करायचं. B पासून पुढे प्रोसीड केला की इथे काय होईल? 90 डिग्री होईल. 90 डिग्री झाला की इथे नाव देतो मी D. ओके, आता इथे 90 डिग्री झालेला आहे. ओके, हा B आहे. आता सिमिलरली प्रोजेक्शन कसं राईट करणार आपण? सिमिलरली BD प्रोजेक्शन आहे, BD प्रोजेक्शन ऑन AD ऑन BC आपण राईट करणार. ओके, मीन्स आता मी अॅक्यूट अँगल मला हा न घेता मला कोणता घ्यावा लागेल? हा घ्यावा लागेल. मी जर हा B घेतला तर हा मला राईट कसा करता येईल? टोटल इथून इथपर्यंत किती होईल? 180 डिग्री होईल. 180 मधून B काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. 180 मीन्स पाय मायनस B. हा अँगल माझा काय झाला? B झाला. ओके, मीन्स आता मला राईट करताना इथे राईट करावं लागेल. कोणता अँगल? cos B. cos B मीन्स cos B ऐवजी मला काय घ्यायचं आहे? पाय मायनस B इज इक्वल टू, आता ऍडजसेंट साइड कोणती आहे? DB. ऍडजसेंट साइड माझी आहे DB अपॉन हायपोटेनियस कोणता आहे? AB. हायपोटेनियस कोणता आहे? AB. AB इकडे मल्टिप्लाय होईल. AB इंटू cos पाय मायनस थीटा. फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. cos पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा फॉर्म्युला आहे. ओके, मीन्स काय होईल? मायनस कॉस B इज इक्वल टू DB. ओके, आता AB मीन्स काय? आपण दाखवणार स्मॉल c. मायनस स्मॉल c कॉस B इज इक्वल टू DB. हे फर्स्ट स्टेटमेंट मिळालं. ओके, ऍब्ट्यूज अँगल असल्यावर B आपल्याला हा कन्सिडर करून चालणार का? तर राईट अँगल, तो अँगल कोणता कन्सिडर केला? ADB कन्सिडर करतोय. मीन्स आपल्याला अँगल हा घ्यावा लागणार. हा B असेल तर 180 पासून B मायनस केला की आपल्याला हा अँगल मिळतोय. मग cos B आपण कसा लिहिला? cos पाय मायनस B इज इक्वल टू DB अपॉन AB. ओके, सिमिलरली C लिहायचा झाला तर कसा लिहिणार? C मध्ये काय चेंजेस होईल का? राईट अँगल ट्रायंगल कोणता कन्सिडर करणार? ADC. कोणता राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला? AD आणि C जर कन्सिडर केला तर ऍडजसेंट साइड कोणती आहे? DC. हे ऍडजसेंट साइड झाली अपॉन काय? हायपोटेनियस AC. मीन्स cos C इज इक्वल टू DC अपॉन AC. AC इकडे मल्टिप्लाय होईल. AC cos C इज इक्वल टू DC. AC मीन्स काय आहे माझा? स्मॉल b. मीन्स B
cos C इज इक्वल टू DC. ओके, आता सिमिलर पॅटर्न मध्ये टोटल BC मला कसा राईट करता येईल? BC इज इक्वल टू टोटल DC मायनस BD करावं लागेल मला. ओके, मीन्स टोटल नाऊ BC इज इक्वल टू राईट करताना टोटल काय करायचा? DC, टोटल DC मायनस काय करणार? DB. ओके, आता DC राईट काय करणार मी? B cos C आणि BC काय मिळाले? स्मॉल a मायनस ऍज इट इज DB मिळाले काय मिळालाय? मायनस C cos B. ओके, ब्रॅकेट काढून टाकलं मायनस प्लस B cos C मायनस प्लस C cos B. ओके, सेकंड केस मध्ये सुद्धा B हा ऍब्ट्यूज अँगल आपण कन्सिडर करतोय, त्यात सुद्धा फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह होते. A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. ओके, ऍब्ट्यूज अँगल साठी डायग्राम ड्रॉ करायची, परपेंडिक्युलर AD ड्रॉ करायचा, तेवढ्यासाठी B पासून ट्रायंगल पुढे लाईन काय करायची? एक्स्ट्रा ड्रॉ करायची. एक्स्ट्रा ड्रॉ केल्यानंतर परपेंडिक्युलर फर्स्ट ट्रायंगल ADB घ्यायचा, नेक्स्ट ट्रायंगल पुन्हा राईट अँगल ट्रायंगल ADC घेऊन cos B आणि cos C राईट करायचे आणि पुन्हा एकदा BC इज इक्वल टू DC मायनस DB राईट केला की आपल्याला काय माहिती? आपलं फर्स्ट स्टेटमेंट ट्रू होते. आता फर्स्ट B अँगल काय केला? आपण ऍक्यूट घेतला. सेकंड केस मध्ये आपण B अँगल काय घेतला? ऍब्ट्यूज घेतला. आता थर्ड केस मध्ये B अँगल आपल्याला काय घ्यावा लागेल? केस नंबर थर्ड B काय घ्यावा लागेल? राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता राईट अँगल ट्रायंगल जर मी B काढला, ओके, हा राईट अँगल ट्रायंगल ABC, A समोर स्मॉल a, B समोर स्मॉल b आणि C समोर स्मॉल c. ओके, राईट अँगल ट्रायंगल जर मी काढला तर इथे पहा काय तयार होईल? cos B हा काय आहे? B 90 डिग्री असल्यामुळे 90 मीन्स cos पाय बाय 2. cos 90 किती असतो? 0. cos 90 काय असतो? 0. ओके, मीन्स पहा मी जर हे राईट स्टेटमेंट लिहिलं काय आहे मॅडम? B cos C प्लस राईट हँड साइड लिहितो डायरेक्टली, राईट हँड साइड B cos C प्लस C cos B. ओके, मीन्स पहा B cos C मीन्स मला काय लिहिता येईल? इथेच हा मी अँगल C कन्सिडर केला. ओके, C कन्सिडर केला, राईट अँगल ट्रायंगल ABC मीन्स cos C कसं राईट करणार? इज इक्वल टू ऍडजसंट साइड कोणती आहे? BC आणि हायपोटेन्युअस कोणता आहे? AC मीन्स स्मॉल b कडे मल्टिप्लाय केल्यावर B cos C इज इक्वल टू BC मीन्स B cos C मीन्स काय झाला? B cos C मीन्स BC मीन्स स्मॉल a. BC च्या ठिकाणी मला काय यूज करता येईल? स्मॉल a मीन्स B cos C इज इक्वल टू a मीन्स B cos C इज इक्वल टू a प्लस cos B इथे मला काय मिळतोय? 0 मीन्स काय शिल्लक राहिलं? a प्लस 0 मीन्स a. मला राईट हँड साइड घेतलं मला काय मिळते? लेफ्ट हँड साइड प्रूव्ह होते. ओके, मीन तिन्ही केसेस मध्ये फर्स्ट स्टेटमेंट काय व्हायला? प्रूव्ह व्हायला. आपण ट्रायंगलचाच यूज करतोय. फर्स्ट ट्रायंगल मध्ये आपण यूज केल्यानंतर B आणि C ऍक्यूट अँगल घेतलं. सेकंड केस मध्ये आपण B ऍब्ट्यूज अँगल घेतला. थर्ड केस मध्ये B काय घेतला? राईट अँगल ट्रायंगल घेतला. तिन्ही स्टेटमेंट मध्ये आपल्याला प्रूव्ह काय होते? फर्स्ट स्टेटमेंट जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते प्रूव्ह होते. सिमिलरली अदर दोन्ही स्टेटमेंट काय करायची? प्रूव्ह करायची. ओके, हे आहे प्रूव्ह कशाचं? प्रोजेक्शन रूलचं. ओके, प्रोजेक्शन रूल आता आपण जो स्टडी केला तो
ट्रायंगलचा यूज करून आपण प्रोजेक्शन रूलचा प्रूफ पाहिलेला आहे. ओके, आता प्रोजेक्शन रूलचा प्रूफ आपण कोसाइन रूलचा यूज करून सुद्धा हे प्रूव्ह करू शकतो. ओके, इथे कोसाइन रूलचा यूज करून मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आता मी फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला ट्रायंगलचा यूज करून दाखवलं, तर सेकंड स्टेटमेंट मी कशाचा यूज करून दाखवतो, कोसाइन रूलचा यूज करून दाखवतो. कोसाइन रूलचा यूज करून सुद्धा हे तिन्ही स्टेटमेंट आपण प्रूव्ह करू शकतो. ओके, युजिंग कोसाइन रूल, युजिंग कोसाइन रूल. ओके, आता सेकंड स्टेटमेंट मध्ये cos c आहे, cos a आहे, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट लागणार a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ट्वाइस bc cos a. ओके, देन सेकंड स्टेटमेंट काय आहे, कोणतं लागणार, cos c चं म्हणजे थर्ड स्टेटमेंट लागणार c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस ट्वाइस ab cos c. ओके, पहा माइनस ट्वाइस ए बी माइनस ट्वाइस बी सी कॉस ए लेफ्ट आलं प्लस ट्वाइस बी सी कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर राईटला आल्यावर मायनस ए स्क्वेअर आणि ट्वाइस बी सी इकडे काय आहे, मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर काय होईल, डिवाइड होईल, ट्वाइस बी सी. ओके, सिमिलरली इथे लेफ्ट आल्यानंतर काय होईल, प्लस प्लस ए बी cos c is equal to a square plus b square plus c square राईट ला आल्यावर मायनस c square आणि ट्वाइस ए बी इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, ट्वाइस ए बी. ओके, आता पहा आपण काय करूया, राईट साइड घेऊया, लेफ्ट साइड प्रूव्ह करूया. राईट हँड साइड a cos c plus c cos a. ओके, a as it is cos c मॅड काय आहे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी प्लस c एज इट इज cos a मॅड काय आहे, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc. ओके, आता इथे काय करता येईल, a गेट कॅन्सल, इथे c गेट c कॅन्सल. ओके, दोन्हीचा डिनॉमिनेटर 2b इथे 2b असल्यामुळे डायरेक्ट काय करायची, ऍडिशन. ओके, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ओके, काय करता येईल पहा, प्लस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर गेट्स कॅन्सल. ओके, मायनस c स्क्वेअर प्लस c स्क्वेअर कॅन्सल. ओके, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती होईल, ट्वाइस बी स्क्वेअर अपॉन 2b, टू गेट कॅन्सल, बी आणि दोन मला एक बी कॅन्सल, सिंगल बी शिल्लक राहील आणि ही काय आपली लेफ्ट हँड साइड बी. ओके, मीन्स हे जे काय प्रोजेक्शन रूलचे तिन्ही स्टेटमेंट्स आहेत, हे तिन्ही स्टेटमेंट्स आपल्याला कोसाइन रूलचा यूज करून सुद्धा काय करता येतात, प्रूव्ह करता येतात. ओके, आणि आपल्याला प्रूफ जे आहे, जे कशाने प्रूव्ह करता येते, ट्रायंगलचा यूज करून ही प्रूव्ह करता येते आणि हे आहे कोसाइन रूलचा यूज करून प्रूफ. ओके, 2 मार्क्स साठी ह्या पद्धतीने ही एक्झाम्पल परीक्षेला विचारलं जाऊ शकतं.